वीर, हां. आज काय खाणार? कीमा पराठा. ओके. तर एका पॅनमध्ये मी तेल गरम केलं, त्यामध्ये टाकले तेजपान आणि काही खडे मसाले मी इथे ॲड केलेले आहे. तर इथे मी 2 कांदे घेतलेले होते. जेवढा आपला किमा आहे तेवढे आपल्याला कांदे घ्यायचे आहे बारीक चॉप करून. इकडे किमा घेतलेला आहे, त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट, हळद, तिखट, धने पावडर, जिरं पावडर, थोडंसं मीठ ॲड करून आपल्याला छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 मिनटं याला बाजूला ठेवायचं आहे. तर इथे आपला कांदा झालेला आहे. कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत. त्यामध्ये ॲड करायचं आहे लसूण अद्रकची पेस्ट. याला पण छान होऊ द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर ॲड करणार आहे टमाटर. एक टमाटर घेतलं होतं बारीक चॉप करून, त्यामध्ये ॲड केलं हळद, तिखट, मीठ, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडंसं मी गरम मसाला ॲड केलेला आहे. मसाले आपल्याला छान टमाटरमध्ये परतून घ्यायचे आहे. छान आपल्याला टमाटर पण सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर आता तेल सुटायला सुरुवात झाली तर तुम्ही हे बटरमध्ये पण बनवू शकता किमा. तर मी हा मटन किमा यूज केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी चिकन किमा पण यूज करून सेम रेसिपी बनवू शकता. त्यानंतर आपल्याला किमा छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये मी ॲड करणार आहे ग्रीन मटर. तर मी हे फ्रोझन ग्रीन मटर घेतलेले आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही ॲड केलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. तर यामध्ये आपल्याला मटर पण छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपण याला थोडाशा वेळ झाकून शिजू द्यायचं आहे. तर आता आपण इथे पाणी ॲड करणार आहे. तर मी इथे अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं होतं. याला आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे मी थोडंसं फ्रेश कोरिअँडर पण ॲड केलेलं होतं, थोडं टेस्ट एन्हान्स होण्यासाठी. आणि आपल्याला हे झाकून ठेवून छान शिजू द्यायचं आहे. तर किमा आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर हा किमा इतका छान झाला होता की हॉटेलपेक्षा पण छान टेस्टी झाला होता. एकदम सिंपल पद्धतीने बनवलेला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. इझी आहे, घरच्या घरी पटकन झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर वीर पण म्हणत होता एकदम हॉटेलसारखी टेस्ट झाली आहे मम्मा किमाची. तर यावर मी ॲड केलेलं आहे 2 चम्मच तूप. तूप नक्की टाका, तुपामुळे खूप छान टेस्ट येते. यानंतर मी थोड्या वेळ याला झाकून ठेवलं होतं आणि छान होऊ दिलं होतं. त्यानंतर आपण ॲड करणार आहे अर्धा चम्मच गरम मसाला. गरम मसाला नक्की ॲड करा, खूप छान टेस्ट येतो. यानंतर मी ॲड केलेला आहे फ्रेश कोरिअँडर. तर अशा प्रकारे आता आपला किमा रेडी आहे. तर हा एकदम चविष्ट झालेला होता. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. यासोबत केले होते मी गव्हाचे पराठे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.